So in the last lecture, we were discussing the what? For the last lecture, we were discussing the preparations of what? Carboxylic acid. Preparation of carboxylic acids मध्ये from alkyl cyanide and acidamide झाले, from acyl chloride आणि acid anhydride झाले, from ester झाले आणि from dry ice झाले. तर पुढचे दोन आहेत by side chain oxidation of alkyl benzenes. by side chain oxidation, by side chain oxidation of what? Alkyl बेन्झीन. हे बघा, तुमची साइड चेन बेन्झीनची कितीही मोठी असू दे किंवा कितीही छोटी असू दे, जेव्हा तुम्ही त्याचं ऑक्सिडेशन करताय त्यावेळी ती पूर्ण चेन कशामध्ये कन्वर्ट होते? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि रिएक्शन टेक्स प्लेस इन अल्कलाइन KMnO4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते रिएक्शन? अल्कलाइन KMnO4. इथं बघा, जर तुम्ही हा एक अरोमॅटिक रिंग घेतला आणि त्या अरोमॅटिक रिंगला काय CH3 जॉईन केला, हा बेसिक आहे. ह्याचं नाव काय आहे? तर ह्याचं नाव आहे टोल्यून. ह्याचं जर आपण काय केलं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अल्कलाइन. काय? अल्कलाइन KMnO4. अल्कलाइन KMnO4 ला तुम्ही असंही लिहू शकताय, KMnO4 प्लस काय येणार आहे? तर KOH. KMnO4 प्लस काय येणार आहे? तर KOH. ही जी साइड चेन आहे ही टोटली ऑक्सिडाइज होणार आहे. साइड चेन टोटली ऑक्सिडाइज होऊन काय मिळणार आहे? C6H5. इथं काय येणार आहे? तर COOH. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? तर बेन्झोइक ऍसिड. काय नाव असणार आहे याचं? बेन्झोइक ऍसिड. मी तुम्हाला सांगितलं की ती साइड चेन कितीही मोठी असू दे किंवा कितीही छोटी असू दे, त्याचा काही फरक पडत नाही. ऑक्सिडेशन तर होणारच आहे. ओके, आता इथं बघा, हे C6H5, इथं काय आहे? तर CH2. इथं काय आहे? तर CH2. इथं काय आहे? तर CH3. ह्याचं काय केलं? ऑक्सिडेशन. हा कोण आहे? तर एन प्रोपिल. काय? एन प्रोपिल. एन प्रोपिल काय आहे? तर बेन्झीन. ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KMnO4 प्लस काय घेतलं? तर KOH. मी तुम्हाला म्हटलं इररिस्पेक्टिव्ह ऑफ दी चेन, म्हणजे ही चेन कितीही मोठी असू दे किंवा कितीही छोटी असू दे, काही फरक पडत नाही. ऑक्सिडेशन तर होणार, आणि ऑक्सिडेशन होऊन काय होणार आहे? COOH ग्रुप इथं काय होणार आहे? तर जॉईन. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? ह्याचं नाव असणार आहे बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे याचं? बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. जर तुमची साइड चेन ला अल्किन जरी असेल तरी चालतं. तुमच्या साइड चेन मध्ये काय असेल? अल्किन जरी असेल तरी पण काय होतं? तर चालतं. फॉर एक्झाम्पल बघा, C6H5, इथं काय येणार आहे? CH. डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2. ह्याचं काय केलं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KMnO4 प्लस काय घ्यायचं? तर KOH. परत हा अल्किन ग्रुप जो आहे, हा पूर्ण अल्किन काय होतो? ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज होऊन काय कसला ग्रुप जॉईन होणार आहे? COOH. आपण बाकीचं बाय प्रोडक्ट काय फॉर्म होतं यानं नाही बघत, आपण फक्त बघतो की प्रोडक्ट काय फॉर्म होतं. सो इथं काय येणार आहे? तर C6H5 आणि इथं काय येणार आहे? तर COOH. ह्याला आपण काय म्हणतो? तर बेन्झोइक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा? कसला ऍसिड आहे हा? बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. एखाद्या वेळी जी तुमची साइड चेन आहे, ती साइड चेन सेकंडरी जरी असेल तर काय फरक पडत नाही. म्हणजे आयसोप्रोपिल बेन्झीन जरी असेल, काय असेल? काय असेल? आयसोप्रोपिल बेन्झीन. परत काय करायचं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KMnO4 प्लस
KOH. मी काय म्हटलं, ही पूर्ण साइड चेन काय होणार आहे तर ऑक्सिडाइज. पूर्ण साइड चेन जर ऑक्सिडाइज होणार तर इथं काय येणार आहे C6H5COOH. काय मिळणार आहे बेन्झोइक ऍसिड. कसला ऍसिड मिळतं, कसला ऍसिड मिळतं बाळांनो, कसला ऍसिड मिळतं बाळांनो, बेन्झोइक काय मिळतं तर ऍसिड. इथं एक कंडिशन आहे, अजून एक बघा, जर तुम्ही म्हटला की दोन साइड चेन्स आहेत, दोन साइड चेन आहे तर काय होणार आहे, दोन साइड चेन म्हणजे इथं काय C6H5 आहे, इथंही CH3 आहे आणि इथंही काय आहे तर CH3 आहे. ह्याचं काय केलं ऑक्सिडेशन, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अल्कलाइन. काय अल्कलाइन, अल्कलाइन काय घेतला KMnO4. तर दोन्ही साइड चेन जे आहेत ते ऑक्सिडाइज होणार आहेत. जे काय दोन्ही साइड चेन्स आहेत ते दोन्ही साइड चेन्स काय होणार आहेत तर ऑक्सिडाइज. तर दोन्ही साइड चेन ऑक्सिडाइज होणार म्हणजे तर काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे तर COOH, इथं काय येणार आहे तर COOH. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो तर ह्याला आपण बेन्झोइक ऍसिड. ह्याला आपण कसला ऍसिड, सॉरी बेन्झोइक ऍसिड नाही, फॅटॅलिक ऍसिड. कारण दोन COH ग्रुप आहेत आणि फर्स्ट आणि कसल्या कार्बनला आहेत तर सेकंड कार्बन. ह्याचं नाव काय आहे सांगा, ह्याचं नाव काय आहे सांगा, फॅटॅलिक ऍसिड. काय नाव आहे ह्याचं फॅटॅलिक ऍसिड. आता इथं एक बघा, if the side chain contains tertiary carbon. कसला कार्बन आहे, साइड चेन मध्ये कसला कार्बन आहे, साइड चेन मध्ये कसला कार्बन आहे टर्शरी. इफ द साइड चेन contains tertiary carbon which is attached to whom, which is attached to benzene ring, which is attached to whom, which is attached to whom, which is attached to whom, benzene ring, then it does not undergo oxidation. It does not undergo what, it does not undergoes oxidation. It does not undergoes what, it does not undergoes what, oxidation. ऑक्सिडेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो आपण इथं, अल्कलाइन काय आहे तर KMnO4. दिस इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज, डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज, सो नो रिएक्शन. ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. काय पॉसिबल नाहीये, काय पॉसिबल नाहीये, ऑक्सिडेशन इझिली पॉसिबल नाहीये. नो ऑक्सिडेशन, नो ऑक्सिडेशन टेक्स प्लेस बिकॉज हा जो साइड चेन आहे तो कसला कार्बन आहे तर टर्शरी कार्बन. कसला कार्बन आहे, आपण अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड बनवतो, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन बनवतो. टर्शरी अल्कोहोल ऑक्सिडेशन होतच नाही कारण टर्शरी कार्बन होता, त्याच्याकडे हायड्रोजन नाहीये. इथं पण सेम कॉन्सेप्ट आहे, टर्शरी कार्बन जर असेल बेन्झीन रिंगला तर त्याचं ऑक्सिडेशन होत, तर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आहे सिक्स्थ मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. अल्कीनचं ऑक्सिडेशन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते, ऍसिडिक KMnO4 और ऍसिडिक K2Cr2O7. ऍसिडिक KMnO4 किंवा ऍसिडिक K2Cr2 काय येणार आहे तर O7. सो इथं काय होणार आहे, हा तुमचा अल्किन आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे तर CH2. हा अल्किन जो आहे हा टर्मिनल अल्किन आहे. कोण आहे हा टर्मिनल अल्किन, म्हणजे फर्स्ट कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड. जेव्हा टर्मिनल अल्किनचं ऑक्सिडेशन होतंय, सगळ्यांनी लक्ष द्यायचं इथं,
जेव्हा टर्मिनल अल्किनचं काय होतंय ऑक्सिडेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिडिक KMnO4 हे बघा हा बॉन्ड काय झाला ब्रेक आणि CH3 CH आहे ना हा CH कशामध्ये कन्वर्ट होतो COOH CH3 CH जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो COOH म्हणजे इथं काय येणार आहे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH परत आता हा CH2 आहे CH2 आहे म्हणजे फॉर्मिक ऍसिड फॉर्म व्हायला पाहिजे HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH पण तुमचा फॉर्मिक ऍसिड काय असतो तर अनस्टेबल असतं फॉर्मिक ऍसिड काय असतं आणि अनस्टेबल असल्यामुळे तो डिकम्पोज होतो कशामध्ये डिकम्पोज होतो कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर जो फॉर्मिक ऍसिड फॉर्म होतो तो अनस्टेबल असतो आणि तो अनस्टेबल असल्यामुळे काय होतो तो कार्बन डायऑक्साइड आणि कशामध्ये कन्वर्ट होतो तर वॉटर माझा बॅलन्सिंगला ऑक्सिजन बघा हा 1 हा 2 हा 3 4 आणि हा 5 टोटल कार्बन किती लागले 5 फाय नॅसेंट काय लागले तर ऑक्सिजन येते का लक्षात येस ऑर नो येस ऑर नो बाय ऑक्सिडेशन ऑफ काय करतोय आपण अल्किन बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मध्ये काय असते प्रोपीनचं ऑक्सिडेशन झाला ऍसिडिक KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये तर आपल्याला काय मिळतंय एक मिळतंय ऍसिटिक ऍसिड दुसरा फॉर्मिक ऍसिड मिळते पण फॉर्मिक ऍसिड काय असतं तर अनस्टेबल असते आणि फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल आहे तर काय होणार आहे फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल आहे तर काय होणार आहे तो डिकम्पोज होऊन कार्बन डायऑक्साइड आणि काय देणार आहे तर वॉटर ठीक आहे नेक्स्ट आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 आणि सिंगल बॉन्ड काय तर CH3 ह्याचं काय आहे तर ऑक्सिडेशन हा ऑक्सिडेशन आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो ऍसिडिक काय आहे तर KMnO4 ठीक आहे इथून काय होणार आहे तर ऑक्सिडेशन इथून काय होणार आहे तर ऑक्सिडेशन आता हा सिमेट्रिकल ऑक्सिडेशन झाला सिमेट्रिकल ऑक्सिडेशन झाला तर सो हा सिमेट्रिकल अल्किन आहे कसला अल्किन आहे कसला अल्किन आहे सिमेट्रिकल म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनलाच डबल बॉन्ड आहे फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनलाच काय आहे तर डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड होता बाळांनो मग जर अल्किन सिमेट्रिकल आहे जर अल्किन काय आहे जर अल्किन काय आहे सिमेट्रिकल तर त्यांचं ऑक्सिडेशन होणार आणि हे CH कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर COOH CH कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर COOH आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार आणि दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड काय असणार आहे सेम कारण अल्किन काय होता सिमेट्रिकल कारण अल्किन काय होता सिमेट्रिकल सो इथं 2 टाइम्स CH3 CH2 COOH ह्याला आपण कसला ऍसिड म्हणणार आहे तर प्रोपिओनिक ऍसिड कसला ऍसिड म्हणणार आहे आपण याला कसला ऍसिड म्हणणार आहे आपण याला प्रोपिओनिक ऍसिड लक्षात येते का येस ऑर नो येस ऑर नो येस ऑर नो फाईन आता परत बघा की जर एक अनसिमेट्रिकल अल्किन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 अनसिमेट्रिकल आहे ह्याचं जर आपण इथं 4 ऑक्सिजन लागतं ह्याचं जर आपण काय केलं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिडिक काय आहे तर KMnO4 परत इथून ब्रेक होणार हाय कार्बोक्सिलिक ऍसिड देणार आणि हा एक काय देणार आहे तर CH जो आहे कोण आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे COOH मध्ये म्हणजे इथं काय येणार आहे CH3C OOH प्लस CH3 CH2 COOH म्हणजे याचं नाव काय आहे तर ह्याचं नाव ऍसिटिक ऍसिड आहे आणि ह्याचं नाव काय आहे तर प्रोपिओनिक ऍसिड अजून एक बघा एखादा सायक्लिक अल्किन आहे हा सायक्लिक अल्किन आहे
ह्याचं नाव काय आहे? सायक्लो काय आहे तर हेक्झइन. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? सायक्लो काय आहे तर हेक्झइन. ह्या सायक्लोहेक्झइनचं जर आपण काय केलं, ऑक्सिडेशन केलं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिडिक KMnO4. इथून हा डबल बॉन्डच ब्रेक होणार रे. इथं CH होता आणि इथं पण काय होता? CH. आणि तो COOH आणि तो COOH. सो आपल्याला मिळताना इथं काय मिळणार आहे? C6H4 नाही, C6H6च मिळते. C6H6 नाही, C6H12 आणि O4 मिळते. हा 12च. इथं 1 2, इथं 3 4, इथं 5 6, इथं 7 8 9 10 सॉरी कमी मिळतात. CnH2n-2 आणि 4 ऑक्सिजन मिळतात. ह्याचं नाव ऍक्च्युली काय सांगा? हे चुकलेलं स्ट्रक्चर वाटतं, एकच मिनिट थांबा. हा असा, हा असा, हा असा, हा असा, हा असा, आणि हा COOH आणि हा COOH. ह्याला जर तुम्ही ओपन केला, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन आणि हा काय तर सिक्स्थ कार्बन. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो सांगा? ऍडियापिक ऍसिड. कोण आहे हा? ऍडियापिक ऍसिड. आणि ह्याचं नाव काय आहे तर हेक्झेन 1,6 डायओइक ऍसिड. हा सगळ्यात जास्त क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला आहे की तुम्ही सायक्लोहेक्झिनचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार? सायक्लोहेक्झिनचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळणार? लक्षात येते? हे झाले प्रिपरेशन्स. काय झाले? पुढे आपण काय बघायचे तर फिजिकल प्रॉपर्टीज. पहिला हे नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या. बाय साइड चेन ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेन्झीन. नेक्स्ट बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? कार्बोक्सिलिक ऍसिड. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे? फिजिकल स्टेट, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटीज ऑफ काय डिस्कस करणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. सगळ्यात पहिला बघा, लोअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कोणते? कोणते? लोअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. अप टू हाऊ मेनी कार्बन ऍटम्स? 9 कार्बन ऍटम्स. पहिले 9 कार्बन ऍटम्स जे आहेत ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत तर लिक्विड स्टेटमध्ये आहेत आणि कलरलेस आहेत. लिक्विड स्टेटमध्ये आहेत आणि काय आहेत तर कलरलेस. विथ इरिटेटिंग ओडर, म्हणजे असा वास आहे की जो आपण सहन करू शकत नाही. द हायर होमोलॉगस आर कलरलेस, ओडरलेस, वॅक्स लाईक सॉलिड. मग ज्यामध्ये कार्बन 9 किंवा 9 पेक्षा जास्त आहेत ते कलरलेस तर आहेत, ओडरलेस पण आहेत, पण वॅक्स लाईक सॉलिड्स आहेत. हॅव लो व्हॉलेटिलिटी. लो व्हॉलेटिलिटी म्हणजे इझिली वेपराइज होत नाहीत, म्हणजे त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय आहे तर जास्त. लो व्हॉलेटिलिटी म्हणजे त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? जास्त. लो व्हॉलेटिलिटी म्हणजे त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? जास्त. हॅव्हिंग लो व्हॉलेटिलिटी, therefore the boiling point of lower carboxylic acids are listed in the table 12.5. 12.5. हा बघा 12.5. फॉर्मिक ऍसिडचा 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यापेक्षा जास्त ऍसिटिक ऍसिडचा, त्याच्यापेक्षा जास्त प्रोपियोनिक ऍसिड, त्याच्यापेक्षा जास्त ब्युट्रिक ऍसिड, त्याच्यापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण थोडे पॉइंट्स बघितलेले आहेत. आपण असं म्हणतो की मोलार मास जो असतो, काय असतो? मोलार मास. मोलार मास हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे तर बॉइलिंग पॉइंटला किंवा मेल्टिंग पॉइंटला. जेवढा जास्त मोलार मास तेवढा जास्त मेल्टिंग किंवा काय असतो तर बॉइलिंग पॉइंट. दुसरा ऍस्पेक्ट काय की आयसोमेरिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कसले कार्बोक्सिलिक ऍसिड्स? कसले कार्बोक्सिलिक ऍसिड्स? आयसोमेरिक कार्बोक्सिलिक ऍसिड. नाउ व्हॉट डज आयसोमेरिक कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स? आयसोमेरिक कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे असे कार्बोक्सिलिक ऍसिड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरली काय आहेत तर वेगळे. कसे? तर एकाला ब्रांच आहे, दुसऱ्याला अजून ब्रांच आहे, म्हणजे एकाला काहीच ब्रांच नाही, एकाला एक ब्रांच आहे आणि एकाला त्यापेक्षाही जास्त काय आहे तर ब्रांच.
त्यापेक्षाही जास्त काय आहे तर ब्रांच. सो इथं बघा की मोर द ब्रांचेस लेसर विल बी द मेल्टिंग अँड काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट. मोर द ब्रांचेस लेसर विल बी व्हॉट मेल्टिंग आणि काय असणार आहे तर बॉइलिंग पॉइंट. मोर द ब्रांचेस लेसर विल बी द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. नाउ नेक्स्ट, carboxylic acids have higher boiling point than those of alkanes, ethers, alcohols, aldehydes and ketones of comparable molar mass. म्हणजे ज्यांचा मोलार मास नियरली सेम आहे. असं जर तुम्ही अल्केन घेतला, अल्कोहोल घेतला, अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला, कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, इथर घेतला, तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट कोणाचा असतो तर कार्बोक्सिलिक ऍसिड. का तर त्यामध्ये कार्बोनिल ग्रुप पण आहे, सी डबल बॉन्ड ओ, आणि OH ग्रुप, हायड्रोक्सिल ग्रुप पण आहे, सी डबल बॉन्ड ओ पण आहे आणि OH ग्रुप. मग कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर कोणाचं बॉइलिंग पॉइंट असतं कीटोन्स. कीटोन्स नंतर कोणाचं असतं तर अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स नंतर सॉरी कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर अल्कोहोल्स असतो, कारण अल्कोहोल्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. कसला बॉन्डिंग आहे. सो कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर ना अल्कोहोल्स, अल्कोहोल्स नंतर ना कीटोन, कीटोन नंतर ना अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्स नंतर ना अमाइन्स, अमाइन्स नंतर कोण असतात तर इथर्स, आणि इथर्स नंतर कोण असतात तर अल्केन्स, इथर नंतर कोण असतात तर इथर्स नंतर कोण असतात तर अल्केन. ओके, so carboxylic acids have higher boiling point than those of alkanes, ethers, alcohol, aldehydes and ketones of comparable molar mass. The reason is that in the liquid phase carboxylic acid forms dimer. काय फॉर्म करतो हा डायमर आहे. कोण आहे हा डायमर. आता डायमर म्हणजे काय, एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH, हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. परत दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिड सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. आता हा सी डबल बॉन्ड ओ जर घेतला तर ह्याचा पॉझिटिव्ह आणि ह्याचा काय असतो तर निगेटिव्ह. सो एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा कार्बोनिल ऑक्सिजन, कोणता ऑक्सिजन, दुसऱ्या OH च्या हायड्रोजनला काय होत आहे जॉईन. दुसऱ्या OH च्या हायड्रोजनला काय होतं जॉईन. परत एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन, एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन दुसऱ्याचा कोणाला जॉईन करतो तर हायड्रोजन. सो डायमर फॉर्म होते, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. काय फॉर्म होत आहे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय होत असते तर फॉर्म होत असते. सो इथं बघा carboxylic acids have higher boiling point than those of alkanes, ethers, alcohols. अल्केन्स, इथर्स आणि अल्कोहोल्स पेक्षा त्यांचं बॉइलिंग पॉइंट काय असतं तर जास्त. का. द रिझन इज दॅट इन लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म्स डायमर इन विच टू मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय विच बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. एकाचा कार्बोनिल कार्बन दुसऱ्याच्या OH च्या हायड्रोजनला, आणि दुसऱ्याचा कार्बोनिल कार्बनचा ऑक्सिजन पहिल्याच्या OH ला, समजतंय. येस ऑर नो. सो द ऍसिडिक हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल forms hydrogen bond with the carboxyl oxygen of other molecule, and this doubles the size of the molecule, resulting in the increase in the intermolecular van der Waals forces, which results in a high boiling point. आता नॉर्मली ऍसिटिक ऍसिड गॅसियस स्टेट मध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे, नॉर्मली फॉर्मिक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड. पण ऍसिटिक ऍसिड जेव्हा डायमर म्हणून एक्झिस्ट होतो तो गॅस नाही, लिक्विड मध्ये. इन दिस केस ऍसिटिक ऍसिड डायमर एक्झिस्ट इवन इन द गॅस फेज. म्हणजे ह्या गॅस फेज मध्ये जो आहे, फक्त ऍसिटिक ऍसिड गॅस फेज मध्ये जो एक्झिस्ट होतो तो लिक्विड स्टेट मध्ये पण डायमरच्या फॉर्म मध्ये काय होऊ शकतो तर एक्झिस्ट होऊ शकतो. काय होऊ शकतो, कोणत्या स्टेट मध्ये एक्झिस्ट होऊ शकतो, लिक्विड फेज मध्ये एक्झिस्ट होऊ शकतो. समजतंय का. येस ऑर नो. येस ऑर नो. आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॉन्डिंग हायड्रोजन बॉन्डिंग असते. मग त्यापेक्षा कमी डायपोल टू डायपोल अट्रॅक्शन असते. त्यापेक्षा कमी कोण असते तर वन डर वाल्स फोर्स. त्यानंतर कोण असते बॉइलिंग पॉइंट. मग बॉइलिंग पॉइंट ज्याचा
फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर, त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे तर जास्त. मग सगळ्यात जास्त कोण असतात तर कार्बोक्सिलिक ऍसिड, मग कोण असतात तर अल्कोहोल्स, मग कोण असतात तर कीटोन्स, मग कोण असतात तर अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्स नंतर ना अमाइन्स, अल्डिहाइड नंतर ना अमाइन्स नंतर ना इथर्स, आणि इथर्स नंतर ना कोण असतं तर अल्किल. आता हे सीईटी साठी लक्षात ठेवा. सीईटी साठी काय लक्षात ठेवा, कमर्शियली अवेलेबल. फॉर्मल्डिहाइड इज अवेलेबल कमर्शियली as a solid polymer called as paraformaldehyde. काय म्हणतो आपण याला? फॉर्मल्डिहाइड इज अवेलेबल कमर्शियली इन अ सॉलिड पॉलिमर. सॉलिड पॉलिमर म्हणजे एन टाइम्स तो रिपीट युनिट काय होत चाललाय तर रिपीट होत चाललाय. अँड ट्रायऑक्सेन दॅट इज CH2O thrice has a cyclic structure. These are convenient for use in chemical reaction as a source of what? Formaldehyde. म्हणजे हे फॉर्मल्डिहाइड ऑब्टेन करण्यासाठी आपण कमर्शियली रेडीमेड फॉर्म मध्ये ठेवलेलं असतं. नेक्स्ट, aqueous solution of formaldehyde gas म्हणजे फॉर्मलिन. फॉर्मल्डिहाइड गॅशियस स्टेट मध्ये असते, त्याला वॉटर मध्ये मिक्स करून सोल्युशन बनवतो. 40% फॉर्मल्डिहाइड. किती पर्सेंट? 40% फॉर्मल्डिहाइड सोल्युशन म्हणजे फॉर्मलिन असते. आणि त्या फॉर्मलिनला आपण काय करू शकतो तर विच इज युज्ड फॉर प्रिझर्वेशन ऑफ बायोलॉजिकल अँड एनाटॉमिकल स्पेसिमेन्स. ते तुम्ही ते सायन्सच्या लॅब मध्ये बघितलंय का? कबूतरला एका सोल्युशन मध्ये ठेवले, लिझार्डला, स्नेकला एका सोल्युशन मध्ये ठेवतात. ते सोल्युशन म्हणजे कोण असते तर फॉर्मलिन असते. कोण असते तो सोल्युशन? फॉर्मलिन. सो when dry formaldehyde is required, it is obtained by heating paraformaldehyde or trioxane. Acetaldehyde is also conveniently used as a solid trimer, that is paraldehyde, and tetramer as a metaldehyde. म्हणजे याला टेट्रामर किंवा ट्रायमर मध्ये रेडीमेड ठेवतात, सो दॅट जेव्हा रिक्वायर्ड आहे तेव्हा आपण त्याला काय करू शकतो तर वापरू शकतो. नेक्स्ट बघा, solubility lower aliphatic carboxylic acids containing up to how many carbon atoms? 4 कार्बन ऍटम. म्हणजे फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड आणि ब्युट्रिक ऍसिड हे पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. काय पाण्यामध्ये? रिझन की कार्बोक्सिलिक ऍसिड हायड्रोजन बॉन्डिंग करणार आहे वॉटर मॉलिक्युल्स बरोबर. कार्बोक्सिलिक ऍसिड हायड्रोजन बॉन्डिंग करणार आहे कोणाबरोबर? हायड्रोजन बॉन्डिंग करणार? वॉटर मॉलिक्युल बरोबर. कोणाबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करणार? are miscible with water due to formation of intermolecular hydrogen bond between carboxylic acid molecules and solvent water molecules. मग त्यापुढे का नाही होत? 4 पेक्षा जास्त कार्बन आले तर इंडक्टिव्ह इफेक्ट संपतो, म्हणजे जी पोलॅरिटी इंड्यूस होते. काय इंड्यूस होते? पोलॅरिटी. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे जी पोलॅरिटी आहे ती पहिल्या 3 कार्बनलाच अप्लाय होते, त्याच्यापेक्षा जास्त कार्बनला अप्लाय होत नाही. मग जेव्हा कार्बन चेन मध्ये म्हणजे जेव्हा कार्बोक्सिलिक 5, 6, 7 कार्बन्स आहे तर त्याचा नॉन पोलार ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप वाढत जातो, आणि तो नॉन पोलार ग्रुप अल्किल ग्रुप हायड्रोफोबिक असतो. हायड्रोफोबिक म्हणजे कोणाला भिणारा असतो? पाण्याला भिणारा असतो. सो जसं जसं मोलार मास वाढत जातं, नॉन पोलार अल्किल ग्रुप वाढत जातं, म्हणजे पाण्याला भिणारा ग्रुप वाढत जातं, आणि पाण्याला भिणारा ग्रुप वाढत जातं म्हणून सोल्युबिलिटी काय होते? So the solubility of carboxylic acids in water decreases with increase in molar mass. Higher carboxylic acids are practically insoluble in water due to increased hydrophobic पाण्याला भिणारा पाण्याला भिणारा interaction of hydrocarbon part with water. Aromatic acids like benzoic acid are also practically insoluble in water at what? At room temperature. So water insoluble carboxylic acids are soluble in less polar organic solvents like, म्हणजे जे कार्बोक्सिलिक ऍसिड जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत, कारण ते नॉन पोलर आहे, मग ते नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. कोणामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? कोणामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? नॉन पोलर सॉल्व्हेंट. मग नॉन पोलर सॉल्व्हेंट्स कोण आहेत? इथर्स, अल्कोहोल, बेन्झिन अँड सो ऑन. म्हणजे ऍक्च्युली स्लाइटली पोलार, लेस पोलार म्हणू शकतो आपण, किंवा नॉन पोलार. लेसली पोलार किंवा काय म्हणू शकतो? नॉन पोलार. लेसली पोलार किंवा काय म्हणू शकतो? नॉन पोलार.
लेसली पोलार किंवा काय म्हणू शकतो, नॉन पोलार. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. हे कार्बोक्सिलिक ऍसिडचे काय झाले तर फिजिकल काय झाले तर प्रॉपर्टीज. कसले प्रॉपर्टीज झाले बाळांनो? कसले प्रॉपर्टीज झाले? फिजिकल प्रॉपर्टीज. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काय सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट? ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ व्हॉट? कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याच्या आधी आपण कोणाचा ऍसिडिक कॅरेक्टर डिस्कस केले सांगा? फिनॉलचा. कोणाचा ऍसिडिक कॅरेक्टर डिस्कस केले? फिनॉलचा. कारण फिनॉल काय करू शकतो, त्यातला OH मधला H इझिली काय करू शकतो तर लूज करू शकतो. सिमिलरली जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड बघितला तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कसला स्ट्रक्चर असतो? RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. हा जो ग्रुप आहे ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्यावेळी हा OH ग्रुप आहे ना, हा OH चा हायड्रोजन रिमूव्ह होतोय. O मायनस आणि H काय असते तर प्लस. हा H प्लस वॉटर काय करतो? एक्सेप्ट करतो. OH मधला H रिमूव्ह होतो, H लूज होतो. तो H लूज झालेला एक्सेप्ट कोण करतं? वॉटर. आणि आपल्याला इथं कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होतो. कसला आयन फॉर्म होतं? कसला आयन फॉर्म होतो बाळांनो? बाळांनो कसला आयन फॉर्म होतो? कार्बोक्सिलेट आयन. आणि इथं काय फॉर्म होतं तर वॉटर. H2O चं काय होतंय तर H3O प्लस. H2O चं काय होतंय? H3O प्लस. बरं, तुम्हाला आठवतंय का? अ सबस्टन्स हू डोनेट्स प्रोटॉन, अ सबस्टन्स हू डोनेट्स प्रोटॉन इज ऍसिड. ज्यानं H प्लस आयन दिला तो कोण असतो तर ऍसिड. अँड अ सबस्टन्स हू एक्सेप्ट्स प्रोटॉन इज बेस. अ सबस्टन्स who donates, what donates? Who donates proton is acid, and a substance who accepts proton is a base. A substance who donates proton is an acid. A substance who accepts proton is a base. ठीक आहे. आता ही नॉर्मली रिएक्शन रिव्हर्सिबल आपण कन्सिडर करतो. कारण काय असतं की इट डिपेंड्स की तुमचा प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन आहे तसा किती वेळ राहू शकतो. कारण रिएक्शन दोन्ही साईडला होतं आणि इक्विलिब्रियम अचीव्ह होतो. जर आपण प्रोडक्ट टू रिएक्टंट साइड रिएक्शन बघितली, कोणत्या साइड बघितली? प्रोडक्ट टू रिएक्टंट साइड जर बघितली तर H3O प्लस आयन, जो H प्लस आयन त्यानं घेतलेला तो काय करणार आहे? देणार. म्हणजे इथं हा काय म्हणून बिहेव करणार आहे? ऍसिड. ह्याला आपण काय म्हणतो मग? कॉन्ज्युगेट ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो आपण याला? कॉन्ज्युगेट ऍसिड. का कॉन्ज्युगेट ऍसिड? कारण तो रिएक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करत होता? बेस. त्यानं H प्लस आयन काय केला? एक्सेप्ट. रिएक्टंट टू प्रोडक्ट जात असताना त्यानं H प्लस आयन काय केलेला? एक्सेप्ट. आणि प्रोडक्ट टू रिएक्टंट जात असताना तो H प्लस आयन काय केला? दिला. मग जर ह्याला H प्लस आयन दिला, हा कॉन्ज्युगेट ऍसिड आहे. हा H प्लस आयन काय करतो? हा H प्लस आयन काय करतो? हा H प्लस आयन काय करतो? घेत. म्हणून हा कोण आहे? कॉन्ज्युगेट काय आहे तर बेस. आता एक लक्षात घ्या, मोर स्टेबल is the conjugate base. More stable is the conjugate base. More is the acidic character of the acid from which conjugate base is
ऑब्टेन्ड. ह्या स्टेटमेंटला आपण समजून घेऊया. काय म्हणतेय बघा. तुमचा हा रिएक्टंट होता, ह्याने H प्लस आयन दिला, ह्याने H प्लस आयन काय केला, एक्सेप्ट. एखादा ऍसिड, चांगला ऍसिड कधी असणार आहे, तर जेव्हा त्याने H प्लस आयन दिलाय, तो H प्लस आयन तो परत घेत, किंवा तो H प्लस आयन खूप वेळपर्यंत दिलेला परत घेत नाही, थोड्या वेळानं घेतो. मग हे सगळं कशावरती डिपेंड करतं, इक्विलिब्रियम वगैरे. तर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटची कॉन्सेप्ट काढतो. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज अ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असते तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण बघितलेलं होतं. कशामध्ये बघितलेलं होतं, केमिकल इक्विलिब्रियम मध्ये. मग इथं काय असणार आहे, हा RCOO काय असते तर मायनस, आणि इथं काय असतं तर H3O काय असतं तर प्लस. हा प्रोडक्ट कोण आहे, हा प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे, H2O. कोण आहे रिएक्टंट, H2O, आणि कोण आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka म्हणजे काय असते, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय काय असणार आहे, रिएक्ट. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कधी जास्त असणार आहे, जेव्हा तुमचा इक्विलिब्रियम कोणत्या साईडला शिफ्ट झालाय, राईटला. म्हणजे जेवढा चांगला तुमचा कॉन्जुगेट बेस आहे, स्टेबल, जेवढा स्टेबल कॉन्जुगेट बेस आहे तेवढ्या वेळ तो तिथे टिकून राहणार आहे. जर कॉन्जुगेट बेस स्टेबल नसेल तर त्यानं काय करणार आहे, दिलेला H प्लस आयन काय करणार आहे, परत घेणार आणि म्हणणार नाही नाही मला कमतरता निर्माण होते बाबा, मला माझा H प्लस आयन घेतो आणि मी निघून जातो. असा एक क्वेश्चन असतो. येस ऑर नो, येस ऑर नो. बरं, मग इथं एक प्रश्न येतो, मग तुमचा कॉन्जुगेट ऍसिड, कॉन्जुगेट बेस जो आहे, कोण आहे तुमचा कॉन्जुगेट बेस. कोण आहे कॉन्जुगेट बेस, कार्बोक्सिलेट आयन. हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे ना, हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतो. RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस. हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड म्हणजे काय, ह्याच्यामध्ये रेझोनन्स होते. काय होते, रेझोनन्स होते म्हणजे ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे. परत इथं काय असणार आहे रेझोनन्सला, इथं काय येणार आहे, RC सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6, यावरती चार्ज काय येणार आहे, मायनस. परत इथं डबल बॉन्ड 1 2 3. परत ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे. समझ में आ रहा है क्या, येस और नो. परत एकदा समजून घ्या मी काय सांगते ते, की तुमचा जो कार्बोक्सिलेट आयन आहे, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, हा जो असतो हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड आहे, कारण ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर लोन. परत काय येणार आहे, RC सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6 काय येणार आहे, मायनस. परत डबल बॉन्ड O 1 2 3 4. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. आणि ह्याला आपण रेझोनन्स हायब्रिडाइज्ड स्ट्रक्चर म्हणजे RC सिंगल बॉन्ड O डॉट 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 डॉट, इथं पण डॉट डॉट डॉट, हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड आहे. मग मला सांगा, एक रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड प्रोडक्ट मोर स्टेबल असतं का रेझोनन्स नॉन स्टॅबिलाइज्ड प्रोडक्ट मोर स्टेबल असतो. ज्याचा रेझोनन्स होतो तो स्टेबल असतो का ज्याचा रेझोनन्स होत नाही तो स्टेबल असतो. ज्याचा रेझोनन्स होतो, जेवढा जास्त रेझोनन्स तेवढी जास्त स्टॅबिलिटी. सो तुमचा इथं जो प्रोडक्ट आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ना, हा जो प्रोडक्ट आहे ह्याचा रेझोनन्स होत, पण त्याने जेव्हा H प्लस आयन दिला आणि कार्बोक्सिलेट आयन फॉर्म केला त्याचा रेझोनन्स होतो. म्हणजे तुमचा कॉन्जुगेट बेस काय आहे, स्टेबल. मोर स्टेबल इज द कॉन्जुगेट बेस, more is the acidic character of acid from which the conjugate base is obtained. So from this we conclude what? From this we conclude that कार्बोक्सिलिक ऍसिड जेव्हा वॉटरवर आपण ट्रीट करतो, किंवा जर तो OH बॉन्ड ब्रेक करून H प्लस आयन काय करणार आहे, OH बॉन्ड ब्रेक करून H प्लस आयन काय करणार आहे,
देणार आहे. OH बॉन्ड ब्रेक करून H+ आयन काय करणार आहे? देणार. तर तेव्हा तो एक कार्बोक्सिलेट आयन बनवतो आणि तो कार्बोक्सिलेट आयन कसा असतो तर रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड असतो. काय असतो? हा, आणि रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड आणि प्रोडक्ट साइडला तो कॉन्जुगेट बेस म्हणून बिहेव करतो आणि तो स्टेबल असतो. कॉन्जुगेट बेस स्टेबल असल्यामुळे तो इझिली H+ आयन देत, म्हणजे इझिली H+ आयन देत नाही, इझिली H+ आयन घेत आणि रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होत. सो कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर नो डाऊट ऍसिडिक इन नेचर. कार्बोक्सिलिक ऍसिड कसे असतात नेचर मध्ये? कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात नेचर मध्ये? ऍसिडिक इन नेचर. कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात नेचर मध्ये? ऍसिडिक इन नेचर. श्रद्धा, कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात नेचर मध्ये? ऍसिडिक इन नेचर, कारण ते देतात H+ आयन आणि कॉन्जुगेट बेस फॉर्म करतो, तो स्टेबल असतो. आता इथं आपण जे Ka बघितलं, त्या Ka वरनं काय येते तर pKa. pKa म्हणजे काय असते? मायनस लॉग टू द बेस 10 काय असते तर Ka. pKa म्हणजे काय असते? pKa म्हणजे काय असते? मायनस लॉग टू द बेस 10 काय असते तर Ka. आता एक लक्षात घ्या, ग्रेटर द Ka व्हॅल्यू, greater the Ka value, greater the Ka value, lesser is the pKa value. कारण pKa is minus log to the base 10 of काय असतं तर Ka, and lesser the pKa value, more is the acidic strength. What is more? What is more? Acidic strength. समजून घ्या, Ka म्हणजे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन आपण रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. त्याची पोटेन्शियल स्ट्रेंथ आपण कसं फाइंड करतो तर pKa म्हणजे काय असतं तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असतं तर Ka. तुमचा जर Ka जास्त आहे म्हणजे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे तुमचा रिएक्टंटचा इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट झालाय? प्रोडक्टला, आणि तो स्टेबल आहे, त्यामुळे प्रोडक्ट टू रिएक्टंट कन्वर्ट होत, म्हणजे तो दिलेला H+ आयन परत घेत, म्हणजे तो चांगला ऍसिडिक आहे. सो जेवढं जास्त Ka तेवढं कमी pKa, तेवढी जास्त स्ट्रेंथ कशाची असते तर ऍसिड. लेसर द व्हॅल्यू ऑफ lesser the value of pKa, more is the acidic strength. Lesser the value of pKa, lesser the value of pKa. Now, what are the factors? What are the factors which affects the acidic character of carboxylic acids? What are the factors? Factors affecting the strength. Factors affecting the strength of carboxylic acids. Factors affecting the strength of what? Carboxylic acids. इथं बघा. What are the factors affecting the strength of carboxylic acid? आपल्याकडे दोन एक असतात. एक असते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कसला ग्रुप असतो? EDG. EDG म्हणजे कोण असतो? EDG म्हणजे कोण असतो? इलेक्ट्रॉन काय असतो तर डोनेटिंग ग्रुप. मोस्टली जे अल्काइल ग्रुप्स असतात, कोणते ग्रुप असतात? अल्काइल, मिथाइल, इथाइल, सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. ठीक आहे. आणि दुसरे असतात इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. दुसरे कोण असतात? दुसरे कोण असतात? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग काय असतात तर ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोण आहेत तर ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, लाईक हॅलोजन्स, लाईक OH, लाईक NH2. हे सगळे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहेत, कारण ह्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर जास्त. काय जास्त आहे? ठीक. आता इथं बघ, हा RC डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्यामध्ये वॉटर काय केलं? ऍड. तर RC डबल बॉन्ड हो, सिंगल बॉन्ड हो, वॉटर H+ आयन देतो, म्हणजे RC डबल बॉन्ड हो, सिंगल बॉन्ड O काय येते तर मायनस फॉर्म होते. ठीक आहे. आणि काय फॉर्म करते तर H3O+ काय करते तर फॉर्म करते.
काय फॉर्म करते H3. तर आता हा जो ग्रुप आहे ना RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस जर विचार करा की जर हा कार्बन अल्किल ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. काय आहे इलेक्ट्रॉन काय आहे डोनेटिंग. ह्या कार्बनचं तर काय कम्प्लीट आहे ऑक्टेट बिक्टेट कम्प्लीट आहे. ह्याला इलेक्ट्रॉनची गरज नाही. ह्यानं जर स्वतःचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या कार्बनकडे ढकलले आणि हा कार्बन जो जॉईन आहे तो रेझोनन्स मध्ये जॉईन आहे 2 ऑक्सिजनला जे की स्वतः काय आहेत तर निगेटिव्हली काय आहेत तर चार्ज. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे. जर तुम्ही अल्किल ग्रुप जॉईन केला कार्बोनिल कार्बनला तर त्या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे. पहिल्यापासून त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होतं आणि त्याला जे जॉईन ऑक्सिजन आहेत त्यांचं पण ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि त्याच्याकडे एका ऑक्सिजन कडे रेझोनन्स कंटिन्युअस असल्यामुळे त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे. कसला चार्ज आहे म्हणजे पहिल्यापासून ते इलेक्ट्रॉन्स सेल्फ सफिशियंट आहेत किंवा पहिल्यापासून त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर जास्त. अजून मी इलेक्ट्रॉन जर त्यांच्याकडे ढकललं तर काय होणार आहे अनस्टेबल होणार. कारण पहिल्यापासून माझ्याकडे पाहिजे होते तेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत. अजून मी इलेक्ट्रॉन्स ढकलले रिपल्शन होणार गर्दी होणार आणि लाईट चार्जेस खूप झालं म्हणून काय होणार आहे तर रिपल्शन. जर रिपल्शन झालं तर हा स्टेबल राहणार काय येस ऑर नो. आणि हा कार्बोनिल कार्बनला जॉईन असणारा कार्बन कोण असतो तर अल्फा कार्बन. तुमचा अल्फा कार्बनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असेल किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतो इन्क्रीज. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते इन्क्रीज. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक काय होते तर रिपल्शन. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणून काय होते तर इलेक्ट्रॉनिक काय होते तर रिपल्शन. आणि इलेक्ट्रॉनिक रिपल्शन झाल्यामुळे काय होणार आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन डिक्रीजेस. आणि जर कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी काय झाली डिक्रीज. ह्या कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी डिक्रीज झाली तर म्हणणार बघ गर्दी होत होती त्यात मी हे सगळं घेतलेलं. तो म्हणणार नको हे काहीच नको मी माझा H+ आयन काय करतो घेतो आणि परत माझ्या आहे त्या रिएक्टंट फॉर्म मध्ये जातो सो दॅट माझ्यावरती निगेटिव्ह पण चार्ज येत नाही आणि काहीच येत नाही. मग रिपल्शन होत नाही. मग काय झालं तुमचं प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे तुमची Ka ची व्हॅल्यू काय झाली कमी झाली. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप यूज केला तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन काय होते डिक्रीज. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन डिक्रीज झाल्यामुळे Ka काय होतं कमी. Ka कमी झाला तर Pka काय होणार आहे वाढणार आहे. Pka कमी असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असते. Pka जास्त आहे म्हणजे काय होणार आहे ऍसिडिक कॅरेक्टर काय होणार आहे डिक्रीज. ऍसिडिक कॅरेक्टर काय होणार आहे डिक्रीज. समजते का मी काय सांगते येस ऑर नो. येस ऑर नो म्हणजे ह्याचं उलट फेवरेबल असणार आहे ना. ह्याचं काय फेवरेबल असणार आहे उलट. म्हणजे काय हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय आहे तर मायनस आहे. इथं लोन पेअर आहेत 3 इथं लोन पेअर 2 आहे. इथं कार्बन आहे कोण आहे हा अल्फा कार्बन आहे. कसला कार्बन आहे हा ह्या अल्फा कार्बनला जर मी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावला ह्या अल्फा कार्बनला मी कसला ग्रुप लावला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावला तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करणार आहे हे जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे स्वतःकडे ओढणार. मग ह्या कार्बनचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं ओढला तर हा कार्बन काय करणार आहे बाजूच्या कार्बोनिल कार्बनचा पण शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे ओढणार आहे. म्हणजे इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे कमी. गर्दी काय होणार आहे कमी. निगेटिव्हिटी काय होणार आहे कमी. निगेटिव्हिटी कमी झाली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे वाढणार.
काय वाढणार? काय वाढणार? काय वाढणार? नेगेटिव्हिटी. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप decreases the electron density of carbonyl carbon hence carboxylate ion stability, hence carboxylate ions stability increases. What increases? What increases? Hence carboxylate ions stability. Hence carboxylate ion stability. And carboxylate ion stability increases. Ka value increases. Ka value increases. pKa value decreases. pKa value decreases. Acidic character काय होते? Increase. ठीक आहे. आता इथं बघा, हा F सिंगल बॉन्ड काय आहे? CH2COOH. मग Cl सिंगल बॉन्ड CH2 काय आहे तर COOH. मग Br CH2 काय आहे तर COOH. आणि मग ICH2 काय आहे तर COOH. जेवढं जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तेवढा इझिली तो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? पुल. तेवढीच चांगली तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करणार आहे? कमी. कार्बोनिल कार्बनची. आणि त्यामुळे कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार आहे. स्टॅबिलिटी वाढली, के ची व्हॅल्यू वाढणार. के ची व्हॅल्यू वाढली, पीके ची व्हॅल्यू कमी होणार. So more the electronegativity atom attached to alpha carbon, more will be its acidic strength. So correct order of acidic strength ह्यामध्ये काय असणार आहे? acidic strength ची करेक्ट ऑर्डर कोण असणार आहे? FCH2COOH सगळ्यात जास्त असणार आहे. त्यापेक्षा कमी ClCH2COOH. त्यापेक्षा कमी BrCH2COOH. समझ में आ रहा है? More the electronegative atom is attached to alpha carbon of carboxylic acid, lesser will be the electron density of the carbonyl carbon, which makes the carboxylate ion stable. Hence Ka value increases, pKa value decreases, and stability acidic character काय होणार आहे तर increase. So सगळ्यात जास्त acidic कोण असतं तर फ्लोरोएसिटिक ऍसिड. त्यापेक्षा कमी क्लोरोएसिटिक ऍसिड, त्यापेक्षा कमी ब्रोमोएसिटिक ऍसिड, त्यापेक्षा कमी आयडोएसिटिक ऍसिड. हे समजलं का? येस ऑर नो? आता परत अजून एक कॉन्सेप्ट आहे की जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अल्फा कार्बनला तेवढं जास्त काय असणार आहे तर तेवढं जास्त काय असणार आहे तर ऍसिडिक कॅरेक्टर. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तेवढा जास्त ऍसिडिक कॅरेक्टर. जेवढे जास्त तेवढा जास्त जेवढे जास्त ग्रुप तेवढा जास्त. समझ में आ रहा है क्या? येस और नो? जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इथं क्लोरीन किती आहेत? हा Cl3CCOOH आहेत. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तेवढं इझिली इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होणार आहे कार्बोक्सिल आयनची, तेवढं जास्त स्टॅबिलिटी मिळणार आहे. मग नेक्स्ट CH Cl2 काय येणार आहे तर COOH. मग इथं काय येणार आहे तर CH2Cl काय येणार आहे तर COOH. आणि मग ऍसिडिक ऍसिड. हे विचारतात ऑर्डर ऑफ ऍसिडिक कॅरेक्टर. काय विचारतात? ऑर्डर ऑफ काय विचारतात तर ऍसिडिक कॅरेक्टर. काय विचारतात? ऑर्डर ऑफ काय विचारतात तर ऍसिडिक कॅरेक्टर. हे झालं नॉर्मल कार्बोक्सिलिक ऍसिड्सचं. व्हॉट अबाउट aromatic carboxylic acids? What about aromatic carboxylic acids?
अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कोण असतो? हा बेन्झोइक ऍसिड आहे. C6H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्याला जर मी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर मला काय मिळणार आहे तर बेन्झोएट काय मिळणार आहे तर आयन C6H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर मायनस आणि H3O काय येणार आहे तर प्लस. नो डाऊट हा बेन्झोएट आयन रेझोनेटिंग तर असणारच आहे, ऍज वेल एज हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? कसला ग्रुप आहे बाळांनो हा? कसला ग्रुप आहे बाळांनो हा? इलेक्ट्रॉन काय आहे तर विड्रॉइंग. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे परत काय होणार आहे? हा इलेक्ट्रॉन इथं काय होणार आहे? इथं बघा कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, तर हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हा बॉन्ड इथं काय होणार आहे? म्हणजे इथं कसला चार्ज झाला? 2 निगेटिव्ह आले. किती निगेटिव्ह येणार? 2 निगेटिव्ह आले तर काय होणार आहे? रिपल्शन होणार. स्टॅबिलिटी काय होणार आहे तर कमी. ठीक आहे, ऍसिडिक तर आहे तो H+ आयन तर काय करतो देत. तर मला हे कमी करायचं. मला हे काय करायचंय? हे असं फॉर्म व्हायला नाही द्यायचं की हा ह्याचा बॉन्ड इथं शिफ्ट होणार, ह्याचा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आणि 2 निगेटिव्ह फॉर्म व्हायला द्यायचे नाही. बघा मी जर असं केलं ना की मी जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप घेतला, काय घेतला बाळांनो? काय घेतला बाळांनो? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. काय घेतला? इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मुळे काय होणार आहे? हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा जो आहे ना बॉन्ड पेअर ह्याला शिफ्ट करणार इथं बॉन्ड मध्ये आणि हा इथं शिफ्ट होणार. म्हणजे इथं शिफ्टिंगचा संबंध येत हा ह्याच्याच रेझोनन्स मध्ये बिझी राहणार आहे. म्हणजे हे जे काय हा ओढणार होता त्यापेक्षा म्हणणार मीच ओढतो आणि तू तुझ्या रेझोनन्स मध्ये काय राहा बिझी, आणि त्यामुळे हा रेझोनन्स जास्त राहणार आहे ह्याच्यापेक्षा. नॉर्मल बेन्झोएट आयन पेक्षा ह्याचं रेझोनन्स काय असणार आहे? जास्त. मग रेझोनन्स जास्त स्टॅबिलिटी जास्त. स्टॅबिलिटी जास्त, के ची व्हॅल्यू जास्त. के ची व्हॅल्यू जास्त, पीके ची व्हॅल्यू कमी. पीके ची व्हॅल्यू कमी. ऍसिडिक स्ट्रेंथ काय असणार आहे? जास्त. म्हणजे जर इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज attached to ortho or para position, it increases the acidic strength of what? It increases the acidic strength of aromatic carboxylic acids. It increases the acidic strength of aromatic carboxylic acids. मग ह्याचं उलट काय असणार आहे? ह्याचं उलट असणार आहे की हा बेन्झोएट आयन तुमचा आयन फॉर्म झालेला आहे, ठीक आहे, आणि तुम्ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन केला. कसला ग्रुप जॉईन केला? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे काय आहे? इथं बघा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे काय आहे? हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. आणि हा जो बॉन्ड पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन पेअर. जेव्हा हा लोन पेअर इथं आला, परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. परत काय आलं? पटकन खरं. म्हणजे एका बेन्झोइक ऍसिडचा जो बेन्झोएट ऍसिड जेव्हा निगेटिव्ह आणतो त्यापेक्षा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असेल तर त्याच्या रेझोनन्समुळे इथला जो लोन पेअर आहे ना तो पटकन या लोन पेअरला बॉन्ड पेअर आणि या बॉन्ड पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो? लोन पेअर. 2 निगेटिव्ह काय होतात? क्रिएट होतात. रिपल्शन मुळे काय होणार आहे? रिपल्शन मुळे
Repulsion increases stability of benzoate ion. Stability of benzoate ion decreases. Stability decrease झाली, KH value decrease. KH value decrease झाली, pKH value increase. pKH value increase झाली, pKH value increase झाली, acidic strength काय होणार आहे? डिक्रीज होणार. जास्त कसं होणार? कमी होणार ना. pKH व्हॅल्यू वाढली तर ऍसिडिक स्ट्रेंथ काय होणार आहे? कमी. समजतंय का? येस ऑर नो? नॉर्मल बेन्झोएट आयन जो होता तो असे दोन नेगेटिव्ह तर फॉर्म करत होता, पण जितक्या इझिली हा फॉर्म करतो तितक्याही जास्त इझिली हा फॉर्म करतो. आणि दोन नेगेटिव्ह आले म्हणजे रिपल्शन झाला. स्टॅबिलिटी कमी झाली. केएच व्हॅल्यू कमी झाली. पीकेएच व्हॅल्यू वाढली. पीकेएच व्हॅल्यू ऍसिडिक स्ट्रेंथ कमी झाली. म्हणजे यावरून आपण कन्क्लुजन ड्रॉ काय करू शकतो? की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर तुम्ही ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला जॉईन केला बेन्झोइक ऍसिडच्या, कोणाच्या बेन्झोइक ऍसिडच्या, तर ऍसिडिक स्ट्रेंथ काय होणार आहे? कमी. काय कमी होणार आहे? ऍसिडिक स्ट्रेंथ. आता मला सांगा, काय मी एक ऑर्डर लिहिते, त्या ऑर्डर मध्ये मला सांगा की कोण सगळ्यात जास्त ऍसिडिक असणार आहे आणि कोण सगळ्यात कमी ऍसिडिक असणार आहे? सांगा. सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असणार आहे, सगळ्यात कमी ऍसिडिक कोण असणार आहे? ऍसिडिक. का जास्त ऍसिडिक? NO2 ग्रुप जॉईन असणारा अरोमॅटिक ऍसिड, NO2 ग्रुप जॉईन असणारा अरोमॅटिक ऍसिड आहे जास्त ऍसिडिक, कारण तो NO2 ग्रुप कसला ग्रुप आहे? तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. NO2 ग्रुप कसला ग्रुप आहे? NO2 ग्रुप कसला ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यामुळे हा ऍसिडिक सगळ्यात जास्त कोण असणार आहे? पॅरा नायट्रो बेन्झोइक ऍसिड. कोण? पॅरा नायट्रो बेन्झोइक ऍसिड. त्यापेक्षा कमी फक्त बेन्झोइक ऍसिड. त्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असणारा, पण ह्याचं नाव काय असणार आहे? पॅरामिथाइल बेन्झोइक ऍसिड. समजतंय का? येस ऑर नो? अजून एक. इथं बघा, मोर दी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, more will be the acidic character. More will be the acidic. What? More will be the acidic. इथं बघा, थोडंसं ओव्हरव्ह्यू बघा. The carboxyl group imparts acidic character to carboxylic acid as carboxylic group contains OH group. In aqueous solution, the hydrogen atom of OH group of carbonyl group is dissociated and it forms what? Proton and carboxylate ion. प्रोटॉन वॉटर एक्सेप्ट करून प्रोटोनेटेड वॉटर म्हणतो आपण, हायड्रोनियम आयन फॉर्म करतो. मग जेवढा जास्त तुमचा कार्बोक्सिलेट आयन स्टेबल, तेवढं जास्त acidic character. So carboxylate ion is a resonance stabilized by two equivalent resonating structure as shown in the figure. Hence carboxylic acids are acidic in nature.
कार्बोक्सिलेट आयन has a two resonating structure and both of them are equivalent. जर इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील तर अजून जास्त स्टॅबिलिटी असते. जर इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर असेल तर अजून जास्त स्टॅबिलिटी असते. So this gives a good resonance stabilization to the carboxylate ion, which in turn gives acidic character to the carboxylic acid. Remember, जेवढी कमी Ka ची व्हॅल्यू तेवढी जास्त pK ची व्हॅल्यू तेवढा कमी तो ऍसिडिक. आणि त्याचंच उलट, जेवढी जास्त Ka ची व्हॅल्यू म्हणजे तुमचं जास्त रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय तर प्रोडक्ट, जेवढा जास्त प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालाय तेवढी कमी pKa व्हॅल्यू आणि तेवढा चांगला तो ऍसिड असणार. See, all the carboxylic acids do not have the same pKa value. The structure of R in the carboxylic acid has an influence on the acidic strength of carboxylic acid at various points. So आपण इथं बघतो की इथं बघा, हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. pKa व्हॅल्यू कमी, ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. मग क्लोरीन त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, मग त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी. हे मी दाखवले तुम्हाला. हॅलोजन्स आर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह atoms and exerts electron withdrawing inductive effect. The negatively charged carboxylate ion is in the conjugate base of haloacetic acid gets stabilized by minus I effect of halogen, which is responsible for the diffuse the native charge. म्हणजे जी त्यांच्यावरती नेगेटिव्हिटी होती ती काय करतं तर कमी करतं. Higher the electronegativity of halogen atom, greater is the stabilization of the conjugate base, stronger is the acid and smaller is the value of pKa. समजतंय का? येस ऑर नो? आणि बाकीचं मी तुम्हाला सांगितलं अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तेवढं जास्त ऍसिडिक कॅरेक्टर. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप increases the acidic character. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस द ऍसिडिक कॅरेक्टर. हे समजतं इथपर्यंत? ह्याचे नोट्स मी प्रॉपरली दिलेले आहेत, ते सगळे रीड करा. उद्या रेग्युलर आपला मॉर्निंगला लेक्चर असेल, ठीक आहे? मॉर्निंग आणि आफ्टरनून दोन्ही.